बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी बातमी. जर तुम्ही बी 2026 मध्ये बोर्ड पेपर देणार आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त इम्पोर्टंट आहे. या व्हिडिओला पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल कारण की अर्धी इन्फॉर्मेशन घातक असते. ओके. मला वाटतं की बोर्ड 2026च्या स्टुडंटनं काहीतरी जादूच केलंय. कारण की इतकी बातमी आणि इतकी म्हणजे इम्पोर्टंट नोटीस तुमच्यासाठी आली आहे आणि खूप जास्त ऑफर तुमच्यासाठी आहे. मला वाटतं बोर्डाचे सेलनं तुम्हाला दिलं आहे. तर ते कोणकोणते आहे म्हणजे ते आपण बघू. पहिले ते प्रमोशनचं आहे. त्याच्यानंतर मास डिस्ट्रिब्युशन कसं आहे. त्याच्यानंतर आपण बघू की टाईम तुमचं इन्क्रिमेंट केलंय, ते किती टाईम इन्क्रीज केलंय. त्याच्यानंतर तुमचं खूप जास्त म्हणजे जे टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यांचं बी इम्पॅक्ट पडणार आहे. त्याच्यानंतर लँग्वेजचं काय आहे, म्हणजे जे इंग्लिश, मराठी, हिंदीचे सब्जेक्ट आहे त्यांचं मार्क्सबद्दल काय आहे. तर ते सगळं इन्फॉर्मेशन आपण एकाच व्हिडिओत पटापट बघून घेऊ कमी टाईमात. ओके. तर सगळ्यात पहिले तुमचं म्हणजे की मार्क्स डिस्ट्रिब्युशन कसं आहे, की तुमचं जे ग्रेडिंगचं सिस्टम आहे ते कसं आहे. जर तुमचं 75% चे अबोव्ह जर आलं तर तुमची डिस्ट्रिक्शन म्हणजे या डिस्ट्रिक्शन या सेक्शनमध्ये जाणार आहे. ओके. आणि फर्स्ट क्लास म्हणजे 60% जर अबोव्ह आलं तर तुम्ही फर्स्ट क्लास. 60% आहे आणि 45% आणि 60% जर मध्ये आहे, तर तुम्ही सेकंड डिव्हिजनमध्ये आणि 35% ते 45% च्या मध्ये आहे, तर तुम्ही पास ग्रेडमध्ये. ओके. आता हे मी डिस्टिंक्शन, फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन आणि पास ग्रेड असं काहून सांगतोय, कारण की जेव्हाही तुम्ही फॉर्म आता भरसा, पुढं तुमची सी फॉर्म येणार आहे, सेलची फॉर्म येणार आहे, त्याच्यानंतर तुमची नीट, तर तुम्हाला ते टाइप सांगायचं की तुम्ही डिस्टिंक्शनमध्ये आहे, की फर्स्ट डिव्हिजनमध्ये आहे, की सेकंड डिव्हिजन, की पास ग्रेडमध्ये. आणि जर तुमचं बिलो आहे 35% जर तुम्ही फेलमध्ये कन्सिडर करायचं आहे. ओके. ते मार्क्स ग्रेडिंग आहेत. पण आता याच्यात प्रमोशन्स काय आहे आणि इम्पोर्टंट रूल काय आहे, तर सेकंड न्यूज बघू आपण. तर सेकंड न्यू प्रमोशनचं काय आहे, की तुम्ही 35% च्या बिलो आहे आणि 20% च्या अबोव्ह आहे आणि इन बिटवीन 35 टू 20 आहे. म्हणजे 20% आहे तुमचं आणि 30% यांच्यामध्ये जर तुमचं काहीतरी मार्क्स या पर्सेंटाईल आला आहे, तर तुम्ही म्हणजे जे 12th म्हणजे फेल तर असाल, पण फेल असा, पण तुम्ही सी-ई-टीचे फॉर्म ऑनलाईन जे बी अर्ज असेल ते भरू शकता. त्याच्यात तुमचं काही दिक्कत नाही आहे तुम्ही जी नीट असो या मग तुमची एम-एस-टी, सी-ई-टी ते फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमचं ईयर ड्रॉप आउट होणार नाही आणि तुमचं म्हणजे की तुम्ही एंट्रन्स एक्झाममध्ये बसू शकतात आणि ते पेपरही देऊ शकता. ओके. तर हा आणि जर तुम्हाला 12th जर पास करायची असली, तर तुम्ही नेक्स्ट इयर ते देऊही शकतात आणि एम-एस-टी, सी-ई-टी ॲज वेल ॲज सायमल्टेनियसली देऊ शकतात. तर हा मोठा बदल आहे आणि हा मला खूप जास्त इम्पोर्टंट वाटत आहे. कारण की तुम्ही म्हणजे फेल बी झाले तर तुम्हाला ॲडव्हांटेज आहे सी-ई-टीसाठी, एम-एस-टी, सी-ई-टीसाठी, नीटसाठी म्हणजे एंट्रन्स एक्झामसाठी. ओके. सो हा अँड थर्ड म्हणजे लँग्वेज. जे बी तुमची लँग्वेजचे सब्जेक्ट आहे इंग्लिश, मराठी, हिंदी. आता त्याच्यामध्ये जर 6 मार्काचे क्वेश्चन आले तर काय होतं, की जो क्वेश्चन चेकर असतो तो 4 मार्क देऊन देतो. पण आता तसं नाही होणार. तुम्हाला 6 पैकी 6 जर तुम्ही प्रॉपर लिहिला आहे, जर तुमचा पेपर बरोबर आहे, तर तुम्हाला 6 पैकी 6 भेटू शकते. म्हणजे तुमचे जो मार्क्स आहे 100 आउट ऑफ 100 येऊ शकतो लँग्वेज सब्जेक्टमध्ये. आणि जर नेक्स्ट टेक्निकल सब्जेक्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी. आता यांचे ॲस्पेक्ट म्हणजे इम्पॅक्ट कसं काय पडणार आहे? हे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी या 4ही सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट टफ येणार आहे. जर तुमची पी-सी-एम असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी असते दोघे पी-सी-एम असो की पी-सी-बी. तर फिजिक्स नाही तर केमिस्ट्रीमधून बोलतात तर देऊ शकतो. जर फिजिक्स आला तर तुमचं काय होईल सांगू शकत नाही. ओके. तर त्याच्यासाठी तयारी ठेवा. ओके. आता ही झालं त्याच्या टाईम इन्क्रिमेंट झालाय ते बघू. तर टाईम तुमचं 3 हॉर्स होतं. आता 3 हॉर्स 10 मिनिट झालं म्हणजे तुमचं टाईम इन्क्रिमेंट झालेलं आहे आणि म्हणजे टाईम इन्क्रीज करून दिलेलं आहे. का? तर तुम्ही पेपर मॅनेजमेंट बरोबर आलं पाहिजे आणि स्ट्रेस नाही आला पाहिजे एक्झाम हॉलमध्ये. ओके. तर हे होते तुमची न्यूज आणि मेन न्यूज म्हणजे काय लास्ट न्यूज तुमची आहे. मागच्या वेळेस काय झालं खूप सारे म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर बी खूप सारे स्टुडंटची क्युरीज होती, की आमचं पेपर चेक करून द्या. तर आता यावेळेस चेकर 1, चेकर 2 मग त्यानंतर मॉडरेट आणि चीफ मॉडरेट असं तुमचं पेपरचं चेकिंग पॅटर्न होणार आहे. खूप स्ट्रिक्टली पेपर चेक होणार आहे. तर हे सगळं इम्पोर्टंट नोट्स होते. अशाच इम्पोर्टंट नोट्ससाठी या इम्पोर्टंट व्हिडिओसाठी, इम्पोर्टंट न्यूजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करा.